नमस्कार, सार्वमंथन न्यूज महाराष्ट्रमध्ये आपलं स्वागत. पाहुयात आजची सविस्तर बातमी. राहुरी फॅक्टरी येथील एका महिलेच्या घरात घुसून तिचा विनयभंग करून तिला व तिच्या पतीस बेदम मारहाण केल्याप्रकरणी राहुरी पोलीस ठाण्यात धामोरी येथील 7 जणांविरुद्ध घरात घुसून विनयभंगासह मारहाण केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला. याबाबत पीडित महिलेच्या पतीने दिलेल्या फिर्यादीत म्हटलं आहे की आमचे सन 2023 साली अहिल्यानगर ते शिर्डी हायवे रोडवरील धामोरी फाट्याजवळ आम्ही चहाची टपरी टाकली होती. त्यावेळी आमच्या चहाची टपरीवरून अरुण उगले राहणार धामोरी तालुका राहुरी हा कधीतरी चहा घेण्यासाठी येत होता. त्यामुळे आम्ही त्यास ओळखत होतो. त्यावेळेसच अरुण उगले याची पत्नी हिचा पती व माझ्या पतीचे अफेअर आहे असा संशय घेतला होता. त्यावेळी मी अरुण उगले याची पत्नी हीच आपण समोरासमोर चर्चा करू असे म्हणालो असता तिने काही गरज नाही असे सांगितले होते. त्यामुळे आम्ही आमची चहाची टपरी सुमारे मागील 1 वर्षापासून बंद केली होती. 1 एप्रिल रोजी अरुण उगले व त्याचा मित्र काल त्याचा मित्र सुरेश चव्हाण यांना भेटण्यासाठी आले होते. त्याबाबत अरुण उगले याच्या पत्नीस तिचा पती काल राहुरी फॅक्टरी येथे आला होता हे माहीत झाले होते. 2 एप्रिल रोजी जेवण करून आम्हाला गावाला जायचे होते. त्यामुळे मी घरासमोरील लावलेली 4 व्हीलर गाडी पुसत असताना तेथे अचानक अरुण उगले याची पत्नी, अरुण उगले याची मुलगी, अरुण उगले याची सासू प्रदीप जाधव व इतर 3 जण आले. त्यावेळी त्यातील अरुण उगले यांची पत्नी मला म्हणाली, तुमची बायको कोठे आहे, तिला मला भेटायचे आहे असे म्हणाले असता मी त्यांना म्हणालो की घरात आहे, जा घरात असे म्हणून ते सर्वजण घरात गेले व माझी पत्नीचा ओरडण्याचा आवाज आला. त्यामुळे मी घरात पळत गेलो. त्यावेळी अरुण उगले यांची पत्नी, मुलगी या सुरेखा ही शिवेगाळ करत लाथाबुक्याने मारहाण करीत होत्या व प्रदीप जाधव याने माझी पत्नीसोबत लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य केले. त्याच्याबरोबर आलेले इतर 3 लोकांनी तिचे केस धरून व लाथाबुक्याने मारहाण केली. त्यावेळी मी त्यांना माझ्या पत्नीला सोडा, तुम्हाला काय बोलायचे ते माझ्याशी बोला असे म्हणालो असता त्यातील प्रदीप जाधव याने तिच्या हातातील लोखंडी कत्ती माझ्या डोक्यात मारली. त्यामुळे मी खाली पडलो तरी देखील मला शिवेगाळ करत लाथाबुक्याने मारहाण करीत होते. आमची आरडाओरडा ऐकून आमच्या शेजारी राहणारी महिला पळत येऊन आमची सोडवासोडव केले. त्यानंतर परत जात असताना प्रदीप जाधव व त्याचबरोबर आलेले 3 अनोळखी इसम म्हणाले की तुला उद्या बघून घेतो, तुम्हाला काय करायचं ते करा असे म्हणून तुम्ही परत आमच्या नादी लागले तर तुम्हाला जिवे मारूनच टाकू अशी जिवे मारण्याची धमकी दिली आहे. सदर भांडणामध्ये माझ्या पत्नीचे गळ्यातील सोन्याचे पॅन्डल तुटून गहाळ झाले असल्याचे म्हटले आहे. याबाबत राहुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस कॉन्स्टेबल बाबासाहेब शेळके हे करीत असून अद्याप कोणालाही अटक करण्यात आली नसल्याचे पोलीस सूत्रांकडून सांगण्यात आले. सार्वमंथन न्यूज महाराष्ट्र, राहुरी, अहिल्यानगर. देवरे राहुरी फॅक्टरी तालुका राहुरी जिल्हा अहिल्यानगर या ठिकाणी राहत असून काल बुधवार दिनांक 2/4/2025 रोजी दुपारी 12:30च्या दरम्यान धामोरी येथील अरुण उगले यांची मिसेस आणि त्यांचे मेवणा प्रदीप जाधव या ठिकाणी आणि त्यांच्याबरोबर त्यांचे नातेवाईक 5 ते 7 असे आरोपी येऊन या ठिकाणी आमच्या देवरे कुटुंबावर फार मोठा हल्ला या ठिकाणी त्यांनी 12:30च्या दरम्यान केला आहे. आणि माझी मिसेसला मी बाहेर जात असताना गाडी पोचत असताना ते अचानक घरामध्ये घुसले आणि मिसेसला मारहाण सुरू केली. त्याच्यामुळे मी आतमध्ये गेलो, बघ काय झालं, काय भानगड झाली. तर हे विचारणा केली असता ते मी मध्ये पडलो तर मलासुद्धा त्यांनी चाकूसारखा धारदार हत्याराने डोक्यामध्ये वार केला आणि मला जखमी केले. आणि त्यानंतर मग आमच्या शेजारी आमची सोनूबाई दाबणे म्हणून ते आले आणि त्याच्यानंतर तिने भांडणं सोडले आणि ते आल्यानंतर ते सुद्धा तिथून मग ते सगळे तिने पळ काढला आणि जाता जाता बोलून गेलात का तुम्हाला आम्ही बघून घेऊ, आमच्या मराठीसाठी मराठ्याच्या संघ नादी लागता का तुम्ही, तुमच्याकडे बघून घेतो आम्ही. आणि आमच्या माझ्या मिसेसच्या गळ्यातलं जे सोनं होतं कमीत कमी 5 तोळेचं सोनं होतं ते सुद्धा तिने वरवून नेलेलं आहे. आणि काही रक्कम होती, ती रक्कम काय मोठी नव्हती पण ती रक्कमसुद्धा तिने त्या या टेबलवरून घेतलेली आहे. सार्वमंथन न्यूज महाराष्ट्राला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.